ममता पाटील। ड्रायव्हिंग हे ममता यांचं पॅशन। तुम्ही म्हणाल की ड्रायव्हिंग तर आजकाल सर्वच महिला करतात, पण ममता यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्या सरकारी सेवेत वाहन चालक अर्थात ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या पहिल्या आणि एकमेव महिला आहेत। आवड म्हणून ड्रायव्हिंग शिकणाऱ्या ममता यांनी याआधी ऑफिस जॉब केला, पण त्यात त्यांचं मन रमलं नाही, म्हणून फोर्सी कॅब मध्ये ड्रायव्हर म्हणून त्या कामाला लागल्या। हे काम करत असतानाच 3 वर्षांपूर्वी त्यांनी म्हाडामध्ये नोकरीसाठी अर्ज केला आणि सर्व परीक्षा आणि चाचण्या पार करत त्यांनी ती नोकरी मिळवलीही। थोडंसं ऑफिस टाईमपेक्षा थोडं जास्त थांबावं लागतं, लवकर यावं लागतं, ते एक आहे, ते आव्हान आहे। कारण 9 to 6 ऑफिस जॉब असतं, त्याच्यामुळे 9 वाजता मला ऑफिसरच्या घरी जावं लागतं, त्यासाठी मला 7:30-8 वाजता घरातून निघावं लागतं। त्यानंतर परत ऑफिसर जेव्हा घरी जाणार, त्यांना घरी सोडणार, त्यानंतर परत गाडी ऑफिसमध्ये आणून लावायची आणि नंतर मग आपण घरी जायचं। म्हणजे कंप्लीट ऑफिस टाईमपेक्षा थोडा जास्त वेळ ही ड्युटी असते आमची। सरकारी अधिकाऱ्यांसाठी ड्रायव्हर म्हणून काम करणं ही खूपच आव्हानात्मक बाब। त्यात म्हाडाचे अधिकारी म्हटलं की मग मीटिंग आणि साईट व्हिजिट ही आल्याच, पण ममता मोठ्या हिमतीनं ही जबाबदारी पार पाडतायत। काहीतरी वेगळं असं करायचं असेल, ज्यांना घर चालवायचं असेल, त्या नक्कीच हे शिकून, याला शिक्षणाची गरज नसते जास्त, हे शिकून त्या तिथे सर्व्हिस करू शकतात। आणि आता वेगवेगळ्या सरकारी ऑफिसेसमध्ये, सरकारी क्षेत्रामध्ये पण पुरुषांबरोबरच लेडीजच्या पण जागा निघतात, तर तिथे पण आपलं त्या अनुभवावर आपण इथे असं लागू शकतो। आपल्यानंतर एकही महिला या क्षेत्राकडे वळली नाही याची खंत त्यांना आहे, पण महिलांनी ड्रायव्हिंगकडेही करिअर म्हणून बघावं असं सांगणाऱ्या आणि त्याचा अभिमान बाळगणाऱ्या ममता पाटील यांना मुंबई लाईव्हचा सलाम। मुंबई लाईव्ह।